आता सगळ्यांना सांगितलं हिंदी भाषेत, तर मराठी लोक काही हिंदी बिंदी शिकले का नाही, का अजूनही मराठीतच गुंतलेत. स्वतः म्हणजे मराठी इतकी सुंदर भाषा आहे की त्या भाषेला तुम्ही जोपर्यंत हिंदी शिकणार नाही तोपर्यंत वैशिष्ट्य येणार नाही. तेव्हा ज्यांना मराठीच येतं, आम्ही आता मराठीच आहात, ते काय आता चालणार नाही. देवाला सुद्धा आता इंग्लिश समजू लागले. मग तुम्हाला कमीत कमी हिंदी आली पाहिजे, कमीत कमी. इंग्लिश आलं तर बरंच आहे, पण निदान हिंदी तर बोलता यायला पाहिजे. पण मराठी लोकांचा हेका फार आहे प्रत्येक गोष्टीत, हेकेखोर लोक आहेत आणि घमेंड फार. आम्ही मराठी म्हणजे शिवाजी महाराज, सगळे शिवाजी महाराज आणि सगळ्या जिजाया, काही समजतच नाही या लोकांचं. तेव्हा नम्रता धारण करून सहजोगात उतरलं पाहिजे. नम्रता हा शब्द इकडे आहे नाही, कोणी वापरत नाही. वापरला तरी ती नम्रता असायला पाहिजे. असं मला नमस्कार करतील, जितक्यांदा मी त्यांना बघेन तितक्यांदा नमस्कार, पण बाकी काय. तेव्हा मराठी लोकांची जी आढ्यता आहे आणि जो हेकेखोरपणा आहे तो मी इथून तिथून पाहिलेला आहे. त्यातून अनेक गुरु लागलेले, अनेक कर्मकांड लागलेले, ते सुटणार नाही. यांचं भलं कधी होणार? नावाला सहयोगी, माझ्या बाजलावून फिरून कोणी सहयोगी होणार नाही आहे. हृदयापासून सहयोगी व्हायला पाहिजे. आणि त्यात पहिल्यांदा नम्रता, गोडवा, आणखी दुसऱ्यांच्या प्रती अत्यंत कळकळ असायला पाहिजे. तुमची आई कशी आहे तसा बनण्याचा प्रयत्न करा. नम्रतापूर्वक राहणं शिका. नुसतं रस्त्यावरती जशा बायका भांडतात तसेच मी पहिले सहयोगिनी भांडताना मला आश्चर्य वाटलं. अहो, तुम्ही सहयोगिनी आहात, तुम्ही योगी जनांमध्ये आलात, तुम्हाला असं भांडकुदळपणा कुठून येतो? पण नम्रता म्हणजे कोणाच्याच पाजवीला पुजलेली नाही असं दिसतंय. तेव्हा माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे की मराठी बायकांनी नम्रता धारण करा. आणि पुरुषांनी सुद्धा, पुरुष जरा कुठे शिपाई झाला की त्याचं डोकं खराब होतं महाराष्ट्रात, पण तसं तिकडे उत्तरेला नाही. आश्चर्याची गोष्ट आहे की कमिशनर असला तरी अगदी बरोबर ठिकाणावर असतो. जराशी नोकरी मिळाली की त्याचं डोकं फिरलं म्हणजे समजा महाराष्ट्र. इतक्या उथळ माथ्याचे लोक झालेत. त्या मला समजत नाही आता की कसं समजावून सांगायचं की अहो, गहनात उतरा, काय मिळवायचंय ते जाणून घ्या. तुमच्या इथे जेवढ्या संत साधूंनी जन्म घेतला ते सगळे हारून सगळ्यांना नमस्कार करून समाधी घेऊन जा. नको रे बाबा ह्या महाराष्ट्रात राहायला. कोणाला सोडलं नाही, छळून काढलं, माझ्या मागे लागले ते. तेव्हा सगळ्यांशी प्रेमाने बोलणं, सगळ्यांचा आदर ठेवणं. आणि तो मानव आहे, मी मानव आहे, आणि माझी मानवता त्याला दिसली पाहिजे असा प्रयत्न केला पाहिजे. नसत्या फुशारक्या मारण्यात, आणखी स्वतःचा मोठेपणा स्वतःवरती लादून घेण्यात काहीही अर्थ नाही. आता माझा अनुभवच झालेला आहे की मी बघते तिकडचे लोक, नॉर्थ इंडियाचे, मी समजायचे हे लोक बेकार आहेत, पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बेकार लोक आहेत. खेडोपाडी मी गेले, कुठे कुठे गेले, पण त्यांची नम्रताच नाही त्या लोकांना. आणि जे मोठे लोक आहेत त्यांची भलती शिस्त चालते, भलती शिस्त. मग मुलं कशी ठीक होणार? पुरुष तर एवढे शिस्तवाले की काय विचारू नका, की कुठून मिलिटरीतनं आले की काय असं वाटतं मला. अहो, प्रेमळपणा, सगळ्यांशी प्रेमाने वागणं, सगळ्यांना आपलीच मुलं समजणं. पण आपल्याच मुलाला तुम्ही त्रास देता तर दुसऱ्यांना काय समजणार? तर महाराष्ट्रातले जे गुण आहेत ते नम्रतेत आले पाहिजे. गणपतीची नम्रता आपल्याला माहिती आहे, मला सांगायला नको. तशीच नम्रता यायला पाहिजे, तोच गोडवा यायला पाहिजे. तसं दिसत नाही. आणि एक दुसऱ्यांशी मानाने बोललं पाहिजे.
कारण तुम्ही सगळे योगी जन आहात. सगळ्यांनी एक दुसऱ्याचा मान केला पाहिजे. हे सगळे योगी आहेत. म्हणजे एकदा मी सांगत होते की चोखा मुळा आणि ही मंडळी निघाली. त्यांचं म्हणणं हा महार आहे जातीचा. तर तुकारामांनी अभंग लिहिलेत की मी महार झालोयच बरं झालं. अशी अनेक उदाहरणं या साधू संतांची आहेत. पण ते आले, त्यांना तुम्ही झोडपून काढलं आणि ते निघून गेले. काही डोक्यात गेलेलं नाही लोकांचे, काही समज आलेला नाही. कोणत्याही तऱ्हेचं प्रेम असं तुमच्या आदर्शात नाहीच. मी काँग्रेसचे ते युवा शक्तीचे आले, त्यांना विचारलं का हो तुमचं धोरण काय? धोरण काहीच नाही. मग धोरणाशिवायच निघाले का? नाही, आमचे जे मोठे सांगतात तेच आम्ही करतो. म्हटलं तुमचे मोठे सगळे पैसे खातात, तुम्ही तेच करता? हो म्हणे, आम्ही तेच करतो. आधी भोळेपणाने. तर महामूर्खांचं इथं काम नाही आहे, मूढांचं काम नाही आहे. परत परत त्याला पाहिजे जातीची. आता कसंही करून महाराष्ट्राची स्थिती नीट करावी आणि इथल्या तरुण मुलांचा आदर ठेवावा, त्यांचा मान ठेवला पाहिजे. मला मुळीच आवडलं नाही तुम्हाला रानावनात पाठवलं आणि तुम्हाला पूजेलाही बसू दिलं नाही. मी स्पष्ट सांगितलं असं करून चालणार नाही. प्रेम हे मुख्य आहे. आपण किती कोणावर प्रेम करतो ते मोजायचं नसतं, नुसतं ते प्रेम वाहतं असं निर्वाद जे व्हायला पाहिजे. सगळ्यांना प्रेमाने आदराने वागून एक नवीन आम्हाला सहयोगांचा समाज स्थापन करायचा आहे. केलाय म्हणा, पण अजून जरासा एवढा चमकत नाही, तो चमकावलाच आहे. ते तुमच्या वागण्याने, तुमच्या प्रेमाने उथमलेल्या शब्दांनी प्रत्येक गोष्टीने स्पष्ट होईल आणि आपला समाज अत्यंत सुंदर समाज होईल. अत्यंत सुंदर. म्हणून जे वाईट ते नकोच आणि जे चांगलं ते हवं, अशी प्रवृत्ती बाळगून सगळ्यांनी राहिलं पाहिजे. सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद.